एक महिना त्या निमित्ताने होत नाही आहे, परंतु सेवा शर्तीमध्ये अतिशय स्पष्ट म्हटलेलं आहे की जर तुम्ही एक महिन्याच्या कालावधी जर पूर्ण होत नसेल तर एक महिन्याचा पगार तुम्हाला कोषागारात जमा करावा लागतो राजीनाम्याच्या वेळी. ऋतुजा रमेश लटके यांच्यावरती कुठलीही शिस्तभंगाची कारवाई नाही. ऋतुजा रमेश लटके हे कुठल्याही महानगरपालिकेचं देय किंवा त्यांचे ड्यूज त्यांचे पेंडिंग नाही आहेत आणि सगळ्या त्यांच्या नियमांचं पालन करून त्यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करावा अशी त्यांनी विनंती केली. त्यांनी सगळे कागदपत्र महानगरपालिकेला सादर केले. त्यांच्या NOC सगळ्या सही झाल्या, त्यांचे पेपर सगळे सही झाले आणि ही सगळी फाईल तयार आहे. परंतु महापालिका आयुक्तांवर दबाव आहे की हा राजीनामा मंजूर करू नये. मी स्वतः 3 वेळा महानगरपालिका आयुक्तांना भेटलो आणि दररोज ते टोलवाटोलवी करतायत, वेगवेगळी कारणं सांगतायत. वरून दबाव असल्याचं चित्र मला अतिशय स्पष्ट दिसतंय आणि ह्या दबावापोटी तो राजीनामा मंजूर होत नाही आहे. खरं म्हणजे हा राजीनामा आयुक्तांकडे जाण्याचा प्रश्नच नाही, कारण त्या क वर्गात आहेत, लिपिक आहेत त्यांचा राजीनामा हा जॉईंट कमिशनर लेवललाच मंजूर होतो. मी जॉईंट कमिशनरना देखील भेटलो, मिलिंद सावंतांना, परंतु ही फाईल इकडनं तिकडे पाठवतात, तिकडनं तिकडे पाठवतात. हा फाईल फिरवण्याचा खेळ महानगरपालिकेत चालू आहे. जाणून बुजून राजीनामा मंजूर करायचा नाही असं तंत्र जे त्यांचं ठरलेलं आहे आणि हे दबावापोटी सगळं होतं आहे. माझी अतिशय स्पष्ट मागणी आहे की ऋतुजा रमेश लटके यांना एवढं घाबरण्याचं काही कारण नाही, परंतु ऋतुजा रमेश लटके यांना वेगवेगळ्या प्रकारे आम्ही वर्तमानपत्रात ज्या बातम्या ऐकतोय किंवा आपल्याकडनं काही माहिती मिळते ती अशी आहे की शिंदे गट त्यांच्यावरती दबाव टाकतोय की आमच्याकडनं जर तुम्ही निवडणूक लढणार असाल तरच तुम्हाला राजीनामा तुमचा मंजूर होईल. काही जणांनी तर मला असं सांगितलं की त्यांना मंत्रिपदाची देखील ऑफर देण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु आम्हाला पूर्ण खात्री आहे की रमेश लटके यांचं कुटुंब हे शिवसेनेशी अतिशय प्रामाणिक आहे, शिवसेनेशी एकनिष्ठ आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या दबावाला ते कुठेही बळी पडणार नाहीत. एकही बोगस पत्र निवडणूक आयोगाकडे सादर केलं गेलं नाही. जे आपण म्हणताय की काही बोगस पत्र, काही प्रतिज्ञापत्र पकडली गेली आहेत, त्यांचा तपास चालू आहे. त्या लोकांना पोलिसांनी बोलवलंय, त्याची तपासणी होईल. परंतु निवडणूक आयोगाला सादर झालेल्या पत्रांची पडताळणी होणार आणि त्यामध्ये त्याच्यानंतर बोगस आहे का काय आहे त्याच्यामध्ये ते कळेल. त्यामुळे आज कुठल्याही प्रतिज्ञापत्राला बोगस म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे. प्रक्रिया जी आहे प्रशासकीय तीच आम्ही फॉलो करतो. प्रक्रियेमध्ये कुठे अडचण आहे हे आम्ही लिहून मागितलंय. पालिका आयुक्तांना मी अतिशय स्पष्ट विचारलं, जर प्रक्रिया चुकीची असेल किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर तसं आम्हाला लेखी द्या. मग हा राजीनामा नाकारायला पाहिजे होता, तो नाकारत देखील नाही आहेत. पुन्हा सांगतो की माझं ऋतुजा लटकेंशी सततचं बोलणं चालू आहे. आता देखील थोड्या वेळापूर्वी माझं बोलणं त्यांच्याशी झालेलं आहे. या सगळ्या बातम्या ज्या कुठून पसरवल्या जात आहेत मला माहीत नाही, परंतु अशा प्रकारच्या ह्या केवळ बातम्या आहेत. हा त्यांच्यावरती दबाव वाढवला जातोय, कारण नसताना त्यांना म्हणजे जर ऋतुजा लटके शिंदे गटात गेल्या तर त्यांचा राजीनामा ताबडतोब मंजूर होणार. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच होतो की त्यांनी त्या गटाकडे जावं म्हणून हे राजीनामा त्यांचा मंजूर न करण्याचं तंत्र जे वापरलं जाते हे त्यासाठी वापरलं लढला. सर, प्रश्न असा आहे की आता ही चर्चा सुरू झाली की ती जागा शिंदे गट लढू शकतं, भाजपा लढणार नाही, कदाचित ते पण उमेदवार देण्यात आले. म्हणजे आम्ही अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आहे. आम्ही शिंदे गट लढेल का भाजपा लढेल ह्याचा विचार करत नाही. अंधेरीची जागा ही शिवसेनेची होती आणि ती शिवसेनेचीच राहील. पालिकेकडे गेलेलो आहोत आणि ताबडतोब त्यांचा राजीनामा मंजूर किंवा नामंजूर करण्याचे जे काही आदेश असतील ते कोर्टाने द्यावेत, महानगरपालिकेने द्यावेत. त्याचं कारण असं सगळ्या अटींची आणि शर्तींची
पूर्तता झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करावा अशा पद्धतीची मागणी आम्ही कोर्टात आज केलेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला शिवसेनेला हा संघर्ष करायला लागेल, चिन्हच आहे. शिवसेनेचा जन्म हा संघर्षातनच झालेला आहे आणि आयुष्यभर आयुष्यभर तेच शिवसेना करत आलोय. संघर्षच करत राहणार. पुन्हा चिन्हावरती संघर्ष झाला तर पुन्हा संघर्ष करू त्याला काय. पण हे चिन्ह आहे की नाही, म्हणजे मशाल हे आता हे आता आयोगाने दिलं ना निवडणूक आयोगाने. आयोगाने दिलेलं आहे, तर निवडणूक आयोगाने ह्या सगळी तपासणी करूनच ते दिलं दिलेलं असेल असं आम्ही समजतो. कारण तो एक स्वतंत्र आयोग आहे आणि एवढा मोठा आयोग एखाद्या वेळेला जे चिन्ह देतो त्यावेळेला ते सगळ्याची तपासणी करून तो देतो असं आमचं म्हणणं आहे. परब साहेब, यायलाच नको होता. का सांगतायत ते उत्तर का देत आहेत त्यांना विचारा. तुम्ही विचारलं पाहिजे होतं की तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा राजीनामा मंजूर करणं हे तुमच्या. मी स्वतः सरकारी कर्मचारी होतो. मीही असा कंडिशनल राजीनामा दिला होता 95ला, 96ला आमदार झालो. मला तात्काळ कळवलं तुम्ही कंडिशनल राजीनामा देणार असेल तर मंजूर होणार नाही. कळवतही नाही, निर्णयही सांगत नाहीत. ही जे काय आहे त्याची उत्तरं माननीय अनिल परबांनी दिलीत. कशा पद्धतीने दबाव चालू आहे, कशा पद्धतीने जाणीवपूर्वक ती फाईल टॉस केली जाते. तृतीय श्रेणी कर्मचारी. मी आयुक्तांना असं देखील सांगितलं की आपण मला लेखी लिहून द्या की हा राजीनामा मंजूर आपण का करत नाही. आपण त्याचं जर कारण दिलं तर त्या बाबतीत आम्हाला पुढचा विचार करता येईल. परंतु ते कारण देखील अजून ते देत नाही आहेत. निवडणूक अर्ज भरायला फक्त पुढचे 2 दिवस बाकी आहेत आणि जाणून बुजून रमेश लटके यांच्या पत्नीला या निवडणुकीच्या रिंगणातनं बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना त्या गटात खेचण्यासाठी हा शिंदे गटाकडला प्रयत्न केला जातोय. याचा आम्ही एक तर निषेध करतो आणि महापालिका आयुक्तांना आम्ही विनंती करतो की ताबडतोब आपण हा राजीनामा मंजूर करा. रमेश लटके यांच्या पत्नीने महानगरपालिका आयुक्तांना स्वतःची नोटीस देखील दिली आहे, रिमाइंडर देखील दिलेला आहे आणि आज आम्ही कोर्टात देखील गेलेलो आहोत. दुपारी आज कोर्टामध्ये हे प्रकरण आम्ही मेन्शन करू आणि ह्या प्रकरणामध्ये आम्ही कोर्टाकडे न्याय मागू. बातों से मुझे ये स्पष्ट दिख रहा है कि वो दबाव में काम कर रहे हैं. जितने अधिकारियों के लिए से मैं मिला उन्होंने मुझे ये बताया कि फाइल रेडी है, लेकिन कमिश्नर जब तक बोलेंगे नहीं हम देंगे नहीं. इसका मतलब ये है कि ऋतुजा लटके से सामने वाले सब लोग डर रहे हैं लड़ने के लिए. ऋतुजा लटके शिवसेना से ना लड़े इसलिए ये सब कोशिशें की जा रही है. मुझे ऐसे लगता है कि आप अगर सचमुच लड़वए हो तो सामने आओ, इलेक्शन में लड़ो और जनता को डिसाइड करने दो कि कोई सही है कोई गलत है. आज के तारीख में ऋतुजा लटके के बारे में हम माध्यम से ही सुन रहे हैं कि उनको शिंदे गुट में जाने के लिए उनके ऊपर दबाव है. उनको ये कहा जा रहा है कि हमारे पास आ जाओ, आपका रेजिग्नेशन तुरंत मंजूर होगा. कोई लोगों ने, पत्रकारों ने मुझे ये भी बताया कि उनको मिनिस्ट्री की ऑफ़र दी जा रही है. लेकिन मैं ये कहना चाहता हूँ कि रमेश लटके की जो फैमिली है वो शिवसेना से बंधी हुई है और शिवसेना का बहुत सच्चा कड़वट कार्यकर्ता रमेश लटके था. उनकी फैमिली आज हमारे साथ में है और पूरी तरह से शिवसेना के साथ में रहेगी. पिछले कुछ दिनों में आपको शायद याद होगा बँड्रा वेस्ट में वळंजू नाम का हमारा एक कार्यकर्ता था. संपर्कात आहेत, त्या ठाम आहेत. आता थोड्या वेळात त्या आम्हाला भेटतील देखील. त्या कोर्टात आहेत आत्ता आणि त्या आमच्या बरोबर आहेत. बघा, आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी आमचा वाळू नावाचा कार्यकर्ता होता जो बँड्रा वेस्टला 2 मुलींना वाचवताना त्याचा तो मृत पावला. त्यांना वाचवताना आशिष शेलार यांनी सांगितलं होतं की हा आमचा कार्यकर्ता आहे. तो कार्यकर्ता ज्या दिवशी गेला त्या दिवशी त्याच्या हातात शिवबंधन होतं आणि हे कळल्यावरती काल त्यांच्या पत्नी 2 दिवसापूर्वी मातोश्रीवर आल्या आणि त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. असं कोणी जरी सांगितलं काही बाहेर तरी आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. हे अख्खं कुटुंब शिवसेनेचं आहे. ही एकनिष्ठता त्यांनी दाखवली. म्हणजे आजही आमच्याकडे जो कार्यकर्ता आमचा गेला किंवा जर गेला तर शिवसेना त्याच्या पाठीशी मजबूत आहे आणि त्याचं पूर्ण कुटुंब आमच्या बरोबर आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. वेगवेगळे बाहेर अपप्रचार होत आहेत, परंतु ऋतुजा लटके ह्या ठाम आहेत आणि ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर झाला तर त्या शिवसेनेकडनं लढतील. प्रक्रिया जी आहे ती आत्ता सुरू झाली. कारण 1 महिन्यापूर्वी त्यांनी ज्या वेळेला राजीनामा दिला होता त्यांनी 2 सप्टेंबरला दिला होता. तो 2 सप्टेंबरला 2 ऑक्टोबरला 1 महिना होणार होता. 3 सप्टेंबरला त्या मागायला गेल्या की माझा राजीनामा द्या म्हणून.
त्यावेळेला त्यांना सांगितलं की ह्या फॉर्मॅटमध्ये नाही, आम्हाला नवीन फॉर्मॅटमध्ये पाहिजे. खरं म्हणजे ज्या फॉर्मॅटमध्ये जर आला होता तर तो जो चुकीचा होता, तर महानगरपालिकेने त्याच वेळेला कळवायला पाहिजे होतं की तुमचा फॉर्म्युला तुम्ही चुकीच्या फॉर्मॅटमध्ये दिलाय, तुमचा हा राजीनामा मंजूर करता येणार नाही. माझं उदाहरण- परंतु कुठल्याही परिस्थितीत त्यांनी तसं काही कळवलं नाही. अचानक 3 तारखेला त्यांना सांगितलं की आपला राजीनामा हा चुकीचा राजीनामा आलेला आहे, आपण नवीन राजीनामा द्या, आम्ही मंजूर करतो. आणि दररोज आज उद्या करत करत ते आज इथपर्यंत ते टोकाला घेऊन आलेले आहेत. म्हणून आज आम्ही कोर्टात गेलो. लोग जानते हैं कि रमेश लटके हमारे विधायक थे और शिवसेना के एक अच्छे कार्यकर्ता थे. शाखा प्रमुख से लेके 3 टर्म नगर सेवक, उसके बाद 2 टर्म एमएलए भी रह चुके थे. उनके मृत्यु के कारण इस जगह पे चुनाव होने जा रहा है और इस चुनाव में जिस तरह से रमेश लटके जी का देहांत हो गया और उनको उनके पूरे फैमिली ने जो सपोर्ट किया था और इसी सभी चीज़ों को लेके शिवसेना पक्ष ने ये निर्णय किया था कि रमेश लटके, इनकी जो धर्मपत्नी है ऋतुजा रमेश लटके, इनको इस बार अंधेरी उपचुनाव में शिवसेना की तरफ से उनको लड़ाया जाए. जब ये बात हो गई 2 सितंबर 2022 को उन्होंने अपना इस्तीफा मुंबई महानगर पालिका के उनके वरिष्ठ अधिकारियों के पास में दिया. 1 महीना नोटिस देनी पड़ती है, उस हिसाब से उन्होंने राजीनामा दिया था. 3 अक्टूबर को जब वो राजीनामा लेने के लिए जब गए तब उनको ये बताया गया कि आपका राजीनामा ये उसमें थोड़ी गलती है. उसमें उन्होंने लिखा था कि मेरा राजीनामा मेरे इलेक्शन के बाद में मंजूर किया जाए, ऐसे होगा नहीं. उस दरमियान कोई कम्युनिकेशन उनके साथ में किया नहीं गया था. जनरली अगर कोई राजीनामा गलत फॉर्मेट में आता है तो उस फॉर्मेट को चेंज करने के लिए बोलते हैं या उनको इंटीमेट किया जाता है कि आपका राजीनामा स्वीकृत नहीं होगा क्योंकि ये गलत फॉर्मेट में है. 3 तारीख को उन्होंने फिर से अपना इस्तीफा दे दिया. मुंबई महानगर पालिका के जो सर्विस रूल्स है, इस सर्विस रूल में क्लियरली ये लिखा है कि 1 महीने की नोटिस देनी होती है रेजिग्नेशन देना है. तो अगर 1 महीने की नोटिस नहीं दी तो आपको 1 महीने का पगार, 1 महीने की तनख्वाह आपको उनके कोषागार में देनी पड़ती है, उनके ट्रेजरी में उसको जमा करना पड़ता है. वैसे 1 महीने की सैलरी उन्होंने ट्रेजरी में जमा की. उनके ऊपर कोई इंक्वायरी पेंडिंग नहीं है, उनके ऊपर कोई ड्यूज पेंडिंग नहीं है. तो रेजिग्नेशन मंजूर करने के लिए जो जो नियम लगते हैं वो सब उन्होंने पारित किए हुए हैं. ऐसा होने के बावजूद भी बहुत दिन से उनकी फाइल घुमाई जा रही है और मैं 3 बार म्युनिसिपल कमिश्नर से मिला. तो अगर कोई कानून में गलती है तो रिजेक्ट करना चाहिए. रिजेक्ट भी नहीं कर रहे, पास भी नहीं कर रहे. उनके बात करने के टाइम तो पता चल रहा है, कुछ बातें हमको ऑफ द रिकॉर्ड बता भी देते हैं, लेकिन इसका जो दिख रहा है वो ये तो स्पष्ट हो रहा है कि दबाव में ये सब चल रहा है और ये दबाव की राजनीति में ये माहौल तैयार कर रहा है. लेकिन ऐसे दबाव की नीति में ये सभी चीज़ें चलने वाली है नहीं. शिवसेना में आज भी कड़वे लोग हैं और लड़ते रहेंगे. स्टडी करो, सेवा शर्त का मैं बुक आपको देता हूँ, यहीं पर है मेरे पास में, आप पढ़ो उसको और आप उसमें डिसीजन ले लो कि ये सही है क्या गलत. अंतर्गत उनके बीच में जो डिसाइड होना है वो होने दो. हमारा एक ही उद्देश्य है, जो हमारे सामने आएगा उसको हम हराएंगे. बीजेपी का आज भी उनको बोला कि कल सुबह आ जाओ, कल अगर वो ऑफिसर आया तो हम सोचेंगे. ये सब जानबूझ के किया जा रहा है और मुझे ऐसे लगता है कि ऋतुजा लटके से सब लोग डर रहे हैं और उनके सामने लड़ने की किसी की हिम्मत नहीं है. 2 दिन अभी बाकी है. ये 2 दिन में शिवसेना अपना नाम निर्देशन पत्र भरेगा और शिवसेना ये जगह जरूर जीतेगी, इतना मैं आपको कहता हूँ. चाहने की जरूरत ही नहीं है, कानूनी सीधा है. अगर एक बार मैंने महीना भर की नोटिस अगर पूरी नहीं करता हूँ और मैं मेरी सैलरी डिपॉजिट कर देता हूँ तो मैं एंटाइटल होता हूँ रेजिग्नेशन के लिए. तो उसके लिए कोई अलग से कानून देखने की जरूरत नहीं है.
लेकिन जिस तरह से ये किया जा रहा है, आज हमने कोर्ट में यही कहा है कि मैंने सब कंडीशंस फुलफिल की है, मेरा रेजिग्नेशन तुरंत मंजूर किया जाए, इसीलिए हम आज कोर्ट में गए हैं। ऋतुजा नहीं तो